पावसाळी अधिवेशनापूर्वी माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही मोठे फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते। लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केले जातील तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार आहे अशी देखील माहिती मिळतेय। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठा फॅक्टरही दिसण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवलेला आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जाते। राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि मुनगंटीवारांचं खातं बदललं जाऊ शकतं। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। गणेश नाईक, नितेश राणेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं। महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते। शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, रुशारी, आपण जर पाहिलं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता विधानसभेचा निवडणूक जी आहे ती काही दिवसात येणार आहे। त्याआधी 6 मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते। काही जे मंत्री आहेत त्यांच्या लोकसभेतली कामगिरी जी आहे ती सुमार ठरलेली आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यात जो आहे तो बदल होऊ शकतो। तर काही मंत्र्यांना मात्र प्रमोशन मिळू शकतं। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन या 2 अशा मंत्र्यांनी त्यांच्यावरतीच लोकसभेची दिलेली जबाबदारी होती ती योग्य पाळलेली आहे। तर दुसरीकडे नवीन काही जे आमदार आहेत विभागवार आपण जर पाहिलं तर त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान जे आहे ते मिळू शकतं। मुंबईचा विचार केला तर अतुल भातखळकर यांचं नाव जे आहे ते सध्या चर्चेत आहे। माधुरी मिसाळ यांचंही नाव चर्चेत असलेलं पाहायला मिळतं। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मराठा फॅक्टर हा सुद्धा या मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळेल। शिवेंद्रराजे भोसले जे साताऱ्यामधले लोकसभेची जागा होती त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात संधी जी आहे ती मिळू शकते। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।